चला मंडळी, आपला भाकरींचा मिशन कंप्लीट झाला आहे. 50 भाकरी. ओके, हे बघा आपल्या 50 भाकरी रेडी झालेल्या आहेत आणि आता पॅकिंग करतो आहे. ह्या 25 आहेत आणि ह्याच्यामध्ये 25 बांधलेले आहेत. ओके, चला आता आली आहे पेट्रोल पंपावरती. पेट्रोल टाकतं, त्याच्यानंतर मग पुढे जाऊयात आपण. ओके, चला बघा या पोऱ्याने जोड घेतले, जोड नसती. चिकन बॉईल करून ठेवलं आहे कारण की मनुष्य तर चाललं आहे कामावर सकाळी सकाळी. हे बघा आणि तुम्ही भाकरीची साईज बघू शकता मंडळी, किती मोठीवाली साईज आहे. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली आणि चला आता ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि छान छान कॉमेंट्स करा. ओके, चलो. श्री स्वामी समर्थ. आता इथे ठेवलं आहे चिकन बॉईल करायला. मोनिशाच लवकर कामावर जाणार आहे ना, तर बोलला मला चिकनच बॉईल करून दे सोबत. चला आता मी घेतले इथे मस्त हळदीचं लेपन करायला. उंबरठ्यामध्ये पण रांगोळी बिंगोळी काढून झाले मंडळी. इथे आता मस्त चाय ठेवलं आहे सकाळी सकाळी आणि याच्यामध्ये आहे चिकन बॉईल करून ठेवलं आहे कारण की मनुष्य तर चाललं आहे कामावर सकाळी सकाळी, तर तो बोलला मला चिकन बॉईल करून दे सोबत. आणि इथे आपला चाय होतो आहे आता. इकडे बघा या पोऱ्याने जोड घेतले, जोड नसती वरती येत बघ, वरच्या एकदम नाही पोचत ना, ती गॅलरीतून पोचेल त्या बाजूच्या. या बघा या पोऱ्याने कशा शिंगा मारल्या. हां, काही गरज होती जोडपाची, काही गरज होती जोडपाची. कवा गेले वरती ना झोडपते तर समजला पण बारीक पण सगळ्या पाडल्या शिंगा. या बघा आता एवढ्या पाडल्यात, बारीक सारीक सगळ्या जमा केल्या ना. आता काय रे चिन्मय, पॉन्ड्स पावडर काय एवढी सस्ती झाली का? कंपनीवाल्याने सस्ती तर नाही गेली. आवरी पावडर लावली आहे पोरेंनी, अख्खी उठले आहे तोंडावर. चिन्मयने नुसती झोड घेतलेली, झोड शेवगाच्या झाडावरती शेंगा पाडायला. चला आता येऊ पण चला कामावरती. आता तर ते कपडे सुकट टाकायला, कपडे मी मशीनला कधीच लावलेले, तर कपडे पण झाल्यात आता. आणि पोरांचं ते नाश्ता पाण्याची जी काय भांडी आहेत ती आता घासायची आहेत कारण की मोनिशा आज सकाळी लवकरच गेला आहे कामावरती आणि त्याला मी आज चिकन बॉईल करून दिलं आहे टिफिनला. आणि चिन्मय चाय वगैरे घेऊन गेला आणि त्याला सांगितलं बॉईल केलेलं चिकन खा, तो बोलला नको एवढ्या सकाळी, मी आल्यावर खातो म्हणून. तर चला, आणि मला आज ना 50 भाकऱ्यांची ऑर्डर आहे संध्याकाळी, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि थोडंसं आज कुऱ्यानं जायचा विचार माझा, पण बघू आता कसं काय होते. आणि बाकीची कामं आता सगळी माझ्या आवरल्यान, फक्त आता दुपारचं जेवणच बनवायचं. चला मंडळी, आता घेतली इथे मी जेवण बनवायला मस्त.
आणि इथं मच्छी आता स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा साफ करून टाकल्या आणि थोडंसं बटाटा घेतले, कारण का आम्हाला मच्छीमध्ये बटाटा जाम आवडतो त्याच्यामुळे. ओके, अद्रक आणि लसूण घेतले कुटून आणि तो आता टाकला तेलावर. हे बघा, आता अद्रक लसूण कुटून तेलावर टाकले मस्त. टोमॅटो, चला आता सगळे मसाले टाकून झालेत. मस्त मच्छी टाकते तेलावर. फोडणीवर आता मच्छी टाकते. हे बघा, माशाचा डोका एवढा मोठा आहे, तर मासा किती मोठा असेल. चला आता मस्त मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घालते पाणी, कारण की रस्सा पाहिजे ना म्हणून. बस, चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत. आता मंडळी, आता इथं मस्त मच्छीचा रस्सा बनवून झाला आहे आणि इथे आपला भात पण बनवून झाला आहे. ओके, आणि आता इथे मच्छी तळायला लावले मी. मस्त ज्या काही तुकड्या होत्या ना त्या तळायला लावल्या होत्या. आणि इथं आवळीसाठी मुगाची डाळ, बटाटा आणि शेवग्याची शेंगांची भाजी बनवली. आता भात आणि मच्छीचा रस्सा आणि यांची भाजी झालेली आहे बनवून. तर आता मस्त मच्छी तळायला लावली मी. तर बरं, मच्छी एकीकडे तळते तोपर्यंत व्हिडिओ एडिट करून घेते, कारण की मला एक 5-5:30 वाजेपर्यंत भाकऱ्या पण द्यायच्या आहेत त्याच्यामुळं, आणि मग नंतर भाकऱ्या बनवायला घेईन मी. तर आता चिन्मय यायला अजून उशीर आहे. एक दुपारच्या आता 12:15 वाजलेत बरोबर. चिन्मय येईपर्यंत मच्छी पण तळून होईल. तर चला आता व्हिडिओ एडिट करते आणि मग डायरेक्ट चिन्मय आला की आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात. ओके, चलो मंडळी, या आता जेवायला तुम्ही पण. 1:20 झालेली आहे. चिन्मय पण आता जेवायला आले. तर इथं मच्छी, हे बघा मस्त इथं मच्छीचा रस्सा. या मंडळी, आता तुम्ही जेवायला मस्त गरम गरम. 1:15 वाजलेला आता. तरी चिंच पाहिजे होती रस्सामध्ये. चिंच संपले ना त्याच्यामुळं. 2000 years later. आणि आता मस्त जेवण वगैरे आमचे आवरले आणि सगळं किचन सगळं आवरून घेतलं. आणि दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. इथे उन्हाळ्यासाठी पाणी ठेवलेलं आहे नुसतं. चलो आता 50 भाकऱ्या करायच्या आहेत आपल्याला आणि 6 वाजता बरोबर कस्टमरला भाकऱ्या द्यायचे 50. तर मग बरं उन्हावणे घेते आणि पटपट मळून घेते. आता हे पण नाही घरामध्ये, बघू हे आले तर नशीब, नाहीतर मग मला एकल्या सगळं करायला गेलंच, कारण की मनीष पण कामावर गेला आहे, चिन्मय पण आता जेवला आणि कामावर गेला त्याच्यामुळे. हो, मस्त पाण्याला उकळी आले. हे बघा, ते इथे उन्हावणी घेऊन ठेवलं आहे मी. मंडळी, आपल्या 25 भाकरी रेडी झाल्या आणि 25 भाकरी आपल्या करायच्या. ओके, मंडळी, आता ही भाकरींची ऑर्डर मला घेऊन जायचं आहे आमच्या कोपरच्या नाक्यावर, कारण की तिथे कस्टमर येणार आहेत भाकरी घेण्यासाठी. ओके, चलो आता. चला आता आली आहे पेट्रोल पंपावरती, पेट्रोल टाकतं, त्याच्यानंतर मग पुढे जाऊयात आपण. ओके, चलो. आणि आता आपली भाकरींची ऑर्डर आपण दिलेली आहे आणि कोपर नाका इथे कस्टमर आले होते भाकरी घ्यायला, तर भाकरी वगैरे दिल्या जातात नाही भिकारी येऊ मी. चला आता लक्की सोनूसाठी पाय घेते इकडनं. चला मंडळी, आता भाकरींची ऑर्डर पण पोचवली आणि आता आली आहे मी प्लांटवर आणि प्लांट मस्त ओपन केलं आहे. हा लगेच आलाय, आल्याबरोबर ना बाबू. तुला काय पाहिजे आता? पाणी पाहिजे तुला? चल चल चल, पाणी पाहिजे म्हणजे पोऱ्याला
पाणी पाहिजे मग तुला सांगता येत नाही ना पुढे. पी 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 पाणी. ताण लागलेली माझ्या बाबूला. रे देवा ताण लागलेली. पी पी. ओके चला आता आजचा दिवस नुसता कामामध्येच गेला. मजा झाली गडबड धावपळ नुसती. तर आता ब्लॉग पण मी एंड करते आणि आता वाजले बरोबर 1:30. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.